मराठी मनोरंजन विश्वामध्ये मोठी खळबळ उडत आहे. स्टार प्रवाहने तब्बल 8 नवीन कार्यक्रम आणि मालिकांची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहावर काहीतरी मोठं येणार अशी चर्चा सुरू होती आणि आता अखेर या नव्या मालिकांची अधिकृत घोषणा झाली आहे. या घोषणेमुळे प्रेक्षकांना अक्षरशः आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचा लाडका कॉमेडी शो होऊ द्या धिंगाणा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोमध्ये पुन्हा एकदा सिद्धार्थ जाधव आपल्याला भन्नाट अंदाजामध्ये दिसणार असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं आहे. याआधी स्टार प्रवाहाने 2 नव्या मालिकांचे प्रोमोही लॉन्च केले होते. त्यातील पहिली मालिका आहे पाठ राखीण. या मालिकेत प्राजक्ता गायकवाड, गौरी इंगवले, आशय कुलकर्णी आणि शुभंकर तावडे हे प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तर ही मालिका 1 जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर दुसरी मालिका आहे सुना येती घरा. या मालिकेमध्ये दीपा चौधरी, शर्मिष्ठा राऊत आणि अशोक शिंदे हे महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. ही मालिका 15 जून पासून सुरू होणार आहे. त्यानंतर येत आहे विसरू नको तू मला. ही नवीन मालिका 29 जून पासून सुरू होणार आहे. शाल्व किंजवडेकर, तन्वी मुंडले हे दोघं प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. शाल्व याआधी शिवा या मालिकेमुळे चर्चेत आला होता, तर तन्वी भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये दिसली होती. त्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी पुढची मालिका आहे मराठी मीडियम. ही वेगळ्या विषयावर आधारित मालिका आहे. मराठी माध्यमांच्या शाळा आणि मराठी मीडियमच्या संघर्षावर आधारित असलेली ही मालिका. या मालिकेमध्ये श्रद्धा पवार आणि अक्षय नलवडे हे दिसून येणार आहेत. श्रद्धा पवार ही एक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे, त्यामुळे या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या मालिकेनंतरची मालिका आहे आमच्या लाडक्या नाईकबाई. या मालिकेत ऐश्वर्या नारकर प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तर अमृता धोंगडे देखील महत्वाची भूमिका या मालिकेमध्ये साकार करत आहे. अमृताला प्रेक्षकांनी मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमधून खूप प्रेम दिलं होतं. तसेच स्टार प्रवाहावर आणखीन एक हॉरर मालिका देखील येणार आहे, ज्याचं नाव आहे मी कात टाकली. या मालिकेतील कलाकारांविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र या मालिकेच्या नावामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे येणारे काही दिवस स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने भरलेले असणार आहेत. सध्या स्टार प्रवाहावर नवीन मालिकांची घोषणा झाल्यानंतर कोणत्या मालिका बंद होणार याबाबतही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सध्याचा TRP आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ठरलं तर मग तू ही रे माझा मितवा, आनंदी, बाई तुझा आशीर्वाद आणि मी सावित्री ज्योतिराव फुले या मालिका अव्वल स्थानी दिसून येत आहेत. त्यामुळे नवीन येणाऱ्या मालिकांमुळे या मालिका बंद होण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे बाई तुझा आशीर्वाद आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिका तर काही दिवसांपूर्वीच चालू झाल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी या मालिका सुरक्षित असल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे TRPचा विचार केला तर हळद रुसली कुंकू हसली या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत वाहिनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच रात्रीच्या स्लॉटमध्ये प्रसारित होणारी मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. ही मालिका ही धोक्याच्या यादीत असल्याची चर्चा आहे. याशिवाय स्टार प्रवाहावरील सर्वाधिक काळ चाललेली मालिका मुरंबा या मालिकेचं नावही चर्चेमध्ये आहे. नवीन मालिकांसाठी जागा निर्माण करण्यासाठी या मालिकांचा प्रवास संपुष्टात येण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तथापि या सर्व केवळ चर्चा आहेत आणि अंदाज असून कोणती मालिका बंद होणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आगामी काळात स्टार प्रवाहावर काय काय बघायला मिळतं याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.